नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी अजय कुमार गोसावी। आज आपण चालू घडामोडी 2021 याच्यासाठी उपयुक्त असणारे काही प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नाचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी होणार आहे। बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा होत आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल। दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, ठीक आहे। तर आज आपण वेळ न दौडता आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2020 हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला। म्हणजे BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर। आता या पुरस्कारामुळे ॲक्च्युअली हा पुरस्कार डिक्लेअर झाला होता 8 मार्च 2021 ला। ही न्यूज कधीची येते? 8 मार्च 2021 ला 2020चा पुरस्कार। याच्यामध्ये एकूण 3 महिला सध्या चर्चेत आलेल्या होत्या। ऑप्शनमध्ये PV सिंधू, कोनेरू हम्पी, राणी रामपाल आणि विनेश फोगट असं दिले। याचा जे करेक्ट आन्सर जर तुम्ही विचारलं तर हे करेक्ट आन्सर येतं कोनेरू हम्पी। तर लक्षात ठेवा, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2020 पुरस्काराची विजेती कोण आहे? कोनेरू हम्पी। आता कोनेरू हम्पी कोण आहे किंवा त्यांच्याबद्दल इतर माहिती आहे ना आपण पाहणार आहोत। लक्षात घ्या, भारतीय बुद्धिबळपटू आहेत कोनेरू हम्पीची आणि यांची निवड काय केली आहे? BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2020 म्हणून निवड करण्यात आली। आता किती वर्षाच्या आहेत या? 33 वर्षीय होत्या कोनेरू हम्पी। 2 वर्षांच्या मातृत्व रजेनंतर, लक्षात घ्या, 2 वर्षाच्या मातृत्व रजेनंतर त्यांनी डिसेंबर 2019 मध्ये जागतिक रॅपिड बुद्धिबळ विजेतेपद पटकावलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्या चर्चेत आलेल्या होत्या। म्हणजे 2 वर्षाच्या मातृत्व रजेनंतर सुद्धा त्यांनी या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं होतं। कोनेरू हम्पी यांच्यासोबत आणखी कोणत्या घटकामुळे ही न्यूज चर्चेत होती BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार? तर कोनेरू हम्पीच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर 2002 मध्ये वयाच्या 15व्या वर्षी हम्पी या जगातल्या सर्वात युवा महिला ग्रँडमास्टर ठरली होती, त्याच्यामुळे त्यांचं नाव त्यावेळी चर्चेमध्ये होतं। त्यांना 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार भारत सरकारने दिला होता। त्याचप्रमाणे 2007 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं होतं। तर कोनेरू हम्पी हे नाव इथं लक्षात घ्या। आता BBCचे जे पुरस्कार आहेत, इतर पुरस्कारामध्ये आणखी 2 महत्त्वाचे पुरस्कार येतात। त्यातला पहिला महत्त्वाचा येतो तो म्हणजे जीवन गौरव पुरस्कार। तर 2020चा BBC जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर अंजू बॉबी जॉर्ज यांना देण्यात आला। जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? अंजू बॉबी जॉर्ज। आणि उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार नेमबाजीपटू जे आहेत मनू भाकर यांना देण्यात आला। म्हणजे 3 महिला सध्या चर्चेमध्ये होत्या। पहिलं BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2020 हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? कोनेरू हम्पी, हे नाव तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर जीवन गौरव पुरस्कार विचारलं तर अंजू बॉबी जॉर्ज हे नाव लक्षात ठेवायचं आहे। आणि उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर मनू भाकर यांना देण्यात आला। तर हे 3 घटक याच्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये होती। आय होप हा पॉईंट इथं लक्षात आला असेल। त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज मधली सध्या महत्त्वाची असणारी न्यूज ती म्हणजे 10,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण? की पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे की ज्या क्रिकेटपटूनं 10,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या। हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, मिताली राज का शेफाली वर्मा? करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे मिताली राज। मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा केल्या आणि ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली होती। लक्षात आलं? म्हणजे पहिली भारतीय विचारले तुम्हाला, पहिली भारतीय म्हटल्यामुळे मिताली राज हे करेक्ट आहे। पण जगामधली कितवी महिला क्रिकेटपटू ठरली? तर ही 2ऱ्या क्रमांकाची क्रिकेटपटू ठरली की ज्या क्रिकेटपटूनं, महिला क्रिकेटपटूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केलेल्या होत्या। मग पहिल्यांदा कोण होती? तर इंग्लंडची शार्लोट एडवर्ड्स। लक्षात ठेवा, इंग्लंडची शार्लोट एडवर्ड्स ही आंतरराष्ट्रीय 10,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारी पहिली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू ठरलेली होती। आता मिताली राज यांच्याबद्दल बघायला गेलं तर वन डे क्रिकेटमध्ये त्यांनी 7,000 धावा पूर्ण केलेत मिताली राज यांनी, आणि अशा धावा करणाऱ्या त्या पहिल्या महिला क्रिकेटपटू आहेत। म्हणजे आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये अजून कोणत्याच खेळाडूनं 7,000 धावा पूर्ण केल्या नाहीत। मिताली राजनं त्या 7,000 वन डे क्रिकेटमध्ये पूर्ण केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे। तर तो घटक लक्षात येतोय का? वन डे क्रिकेटमध्ये 7,000 धावा करणारी पहिली जगातील पहिली खेळाडू कोण? मिताली राज। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी जगातील 2री खेळाडू व भारताची पहिली खेळाडू कोण? मिताली राज। जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारी पहिली आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हटलं तर तुमचं नाव काय असणार आहे? शार्लोट एडवर्ड्स। आता लक्षात आलंय का पॉईंट? आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणजे कसं झालं तुम्ही लक्षात घ्या। याच्यामध्ये T20 येईल, T20 येईल, त्यानंतर टेस्ट क्रिकेट येईल, त्यानंतर ODI क्रिकेट येईल। परंतु ही वन डे म्हणजे काय? फक्त ODI क्रिकेटमध्ये 7,000 धावा करणारी।
आता याच्यामध्ये तुम्हाला हा फरक इथं लक्षात यायला हवा. त्यानंतर पुढची न्यूज आहे, आशिया खंडातली पहिली सौर ऊर्जा वस्त्रगिरणी कोणत्या राज्यामध्ये उभारली जात आहे? गुजरात, तमिळनाडू, महाराष्ट्र की कर्नाटक? आशिया खंडातली पहिली सौर ऊर्जा वस्त्रगिरणी, लक्षात घ्या याचं जे करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे महाराष्ट्र. आशिया खंडातली पहिली सौर ऊर्जा वस्त्रगिरणी महाराष्ट्र राज्यामध्ये उभारली जात आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, परभणी येथील जय भवानी महिला सहकारी वस्त्रोद्योग गिरणी सौर ऊर्जा चालवणार आणि आशिया खंडातली ही पहिली सौर ऊर्जा आधारित वस्त्रगिरणी ठरणार आहे, परभणी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रम निश्चितीसाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली? महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रम निश्चितीसाठी सुखदेव थेरात, रघुनाथ माशेलकर, राजेंद्र जगदाळे, आशुतोष पाटील. आता या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येतं राजेंद्र जगदाळे. लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रम निश्चितीसाठी राजेंद्र जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. आता या समितीमध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश आहे? तर एकूण 8 सदस्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. डॉक्टर राजेंद्र जगदाळे म्हणजे कोण? तर पुण्यामधलं जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आहे या पार्कचे ते महासंचालक आहेत आणि यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली गेलेली आहे. म्हणजे राज्यातले जे युवक युवती आहेत त्यांना एकात्मिक व समग्र स्वरूपाचं कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट या समितीकडे आता असणार आहे, हे लक्षात घ्या. तर लक्षात राहू द्या, डॉक्टर राजेंद्र जगदाळे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रम निश्चितीसाठी नेमलेली समिती. एकूण 8 लोक होते. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रत्येक ग्रामीण घरात नळ पुरवठा करणारे पहिले राज्य कोणते ठरले? प्रत्येक ग्रामीण घरात नळ पुरवठा करणारं कोणतं राज्य ठरले की ज्या राज्यानं केलं? गोवा, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक? करेक्ट आन्सर येतं गोवा. प्रत्येक घरात ग्रामीण नळ पुरवठा करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर ते गोवा. चर्चेमध्ये येण्याचं कारण काय की सुरुवातीला गोवा हे पहिलं राज्य ठरलं की ज्या राज्यानं प्रत्येक घरात नळ पुरवठा करणारं पहिलं राज्य, कारण केंद्र सरकारनं जल जीवन मिशन लॉन्च केलं होतं. जल जीवन मिशन केंद्र सरकारचं 2019 मध्ये लॉन्च केलं होतं आणि यांचा उद्देश काय होता तर 2024 पर्यंतचं टार्गेट दिलेलं आहे. 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करणं हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. ओके, प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करणं कधीपर्यंत? 2024. याच्यासाठी केंद्र सरकारनं अगोदर जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली होती. लक्षात येते का? क्रम जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं परत जल जीवन मिशन आणलं आणि आता प्रत्येक ग्रामीण घरात नळ पुरवठा करणारं सध्या न्यूज चर्चेत होती तर गोवा हे पहिलं ठरलं. गोव्यानंतर तेलंगणा हे दुसरं राज्य आहे. त्यानंतर अंदमान व निकोबार बेटे हे देशातलं केंद्रशासित प्रदेशामध्ये जर विचार करायला गेला तर केंद्रशासित प्रदेश असणारं हे पहिलं होतं, पहिलं केंद्रशासित प्रदेश. म्हणजे गोवानंतर तेलंगणानं प्रत्येक ग्रामीण घरात नळ पुरवठा जोडणी केलं. त्यानंतर अंदमान निकोबार तिसऱ्या क्रमांकाला येतं ओव्हरऑलमध्ये. पण जर तुम्हाला केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर पहिलं केंद्रशासित प्रदेश येतं अंदमान व निकोबार बेटे. जर तुम्हाला असं विचारलं दुसरं केंद्रशासित प्रदेश कोणतं तर ते पुदुच्चेरी येतं. पुदुच्चेरी हे एकूण जे नळ प्रत्येक ग्रामीण घरात नळ जोडणी करणारं चौथं राज्य अथवा केंद्रशासित प्रदेश असं येतं. ओके, आणि म्हणजे क्रमाने विचार केला तर चौथं, आणि जर नुसतं केंद्रशासित प्रदेश कितवं की ज्या केंद्रशासित प्रदेशानं प्रत्येक घरामध्ये नळ पुरवठा जोडणी केली त्याच्यामुळे हे दुसरं येतं. म्हणजे लक्षात येतोय का? गोवा तेलंगणा ही पहिली 2 राज्य, अंदमान निकोबार बेटे आणि पुदुच्चेरी ही पहिली 2 केंद्रशासित प्रदेश येतात. पण क्रम जर विचारला गोवा, तेलंगणा, अंदमान निकोबार बेटे आणि चौथ्या ठिकाणी पुदुच्चेरी येतं. पहिले 4च लक्षात ठेवायचे. आता पॉईंट क्लिअर झाला असेल. थोडंसं फॅक्ट किंवा डाटा लक्षात घ्या. जल जीवन अभियानाचा शुभारंभ कधी केला होता? 15 ऑगस्ट 2019 रोजी. भारत सरकार या मोहिमेच्या अंतर्गत देशातल्या सर्व भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे. कुणाला जिम्मेदारी दिली? जलशक्ती मंत्रालय, हे जे अगोदर केंद्र सरकारनं निर्माण केलं होतं. आणि टार्गेट कधीपर्यंत आहे? 2024 सालापर्यंत सर्व घराला नळाने पाणी देणे हे योजनेचं उद्दिष्ट आहे. दुसरं म्हणजे दरडोई 55 लिटर पाणी पुरवठा. 55 लिटरचा एक घटक लक्षात ठेवा की कधी कधी फॅक्च्युअल डाटा पण विचारला जातो, त्याच्यावर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं राहतं. त्यानंतर पुढची न्यूज आहे, भारताचे पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या शहरात स्थापन केले गेले? भारताचं पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्र मुंबई, कोलकाता, पुणे की बेंगलोर?
करेक्ट आन्सर येतं पुणे. भारताचं पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले गेले? तर उत्तर आहे पुणे. आता ही न्यूज कधीची येते व केव्हा झालं? तर नाबार्ड म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणतो. नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमानानं सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जी महारत्न चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या संस्थेनं काय केलं होतं? MCCIA 15 मे 2021 रोजी. लक्षात ठेवा, पुणे शहरामध्ये भारताचं पहिलं कृषी निर्यात सुविधा केंद्राचं उद्घाटन झालं. त्यामुळे न्यूज चर्चेत होती. त्याच्यामुळे तुम्हाला नाबार्ड हा घटक लक्षात घ्या. आणि दुसरं म्हणजे महारत्न चेंबर कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर ही संस्था पण तुम्हाला इथं लक्षात घ्या. बरं, आता हे केंद्र झाल्यामुळं काय होईल? तर महाराष्ट्र राज्याचं जे कृषी व अन्याची निर्यात आहे, या निर्यातीला आता यामध्ये एक प्रकारे चालना मिळणार आहे. हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे निर्यात क्षेत्रामध्ये जास्त करून कृषीचा जो घटक आहे ना, याला आता चालना मिळेल, असं या केंद्राचं स्थापन झाल्यामुळं फायदा होईल. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काय लक्षात ठेवावं लागेल? तर ही जी महारत्न चेंबर कॉमर्स इंडस्ट्रीज ॲग्रिकल्चर ही संघटना केव्हा स्थापन झाली? तर ॲक्च्युली ही स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेला जो उद्योग समूह होता त्या उद्योग संघापैकी एक आहे. ॲक्च्युली याची स्थापना जर तुम्ही हिस्ट्री काढून बघितली तर 16 मार्च 1934ला या महारत्न चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरची स्थापना पुण्याला झालेली होती. म्हणजे जे महाराष्ट्रातील उद्योग आहेत त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा संस्थेचा वाटा आहे. त्यानंतर नाबार्ड म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे की कृषी क्षेत्राचे जे विकास काम आहेत त्यांना वित्त पुरवठा करण्यासाठी असलेली एक महत्त्वाची संस्था. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982ला. पण नाबार्डच्या स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली? तर ती शिवरामन समिती आहे. शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना झालेली होती. तर हा एक पॉईंट इथं जाता जाता लक्षात घ्या. तर चालू घडामोडीमध्ये थोडासा महत्त्वाचा भाग, थोडेसे प्रश्न, अशा प्रकारचा आपण घटक घेऊन येतोय तुमच्यासाठी. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा चॅनलला. आणि तुम्ही व्हिडिओ जर आवडत असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. ओके, थँक्यू.